नाही, खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही. त्याच्याकडे एप्रिल नाही, आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंत. तर या ठिकाणी आपण महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे नेमके काय म्हणाले आहेत ते आपण इथे बघितलेच असेल. ते म्हणाले आहे की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. दरम्यान केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नव्हती. काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांच्या योजनेचा लाभ इथे बंद झालेला होता. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचा विचार करूनच ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला मार्चचा हप्ता हा नेमका कधी येणार आणि ज्या महिलांना इथे फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी नेमकं काय करावं जेणेकरून त्यांना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इथे भेटेल. तर बघा बळींनो, जो आपला मार्चचा हप्ता आहे हा मार्चचा हप्ता आपल्याला बहुतेक या महिन्याच्या शेवटी म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटची आठवड्यामध्ये आपल्याला इथे भेटण्याची शक्यता आहे. कारण की जर आपल्याला इथे 15 एप्रिलपर्यंत जर पैसे भेटायचे असते तर काल किंवा आज इथे जी.आर. निघालेला असता किंवा बातमी सांगितलेली असते की बुवा सामाजिक न्याय विभागाकडून जो निधी आहे ना तो इथे लाडकी बहीण योजनेसाठी निधी देण्यात आलेला आहे. परंतु अजून अशी कोणतीही अपडेट या ठिकाणी आलेली नाही. त्यामुळे आपल्याला इथे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे खुशखबर येण्याची शक्यता आहे. आता त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना भेटला नाही त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही एकदा तुमची केवायसी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते तुम्हाला एकदा तपासायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे जे बँक खाते आहे का ते सुद्धा ॲक्टिव्ह आहे का ते एकदा तपासून घ्या. आणि त्यानंतर तुमची आधार लिंक झालेला आहे किंवा बँक अकाउंटला ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घेणे ते गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमके जे पैसे आहे ते पैसे का अडकलेले आहेत. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.